आमदार फुटले, सरकार बदललं, सत्ता बदलली आणि मग ज्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्यांच्याकडेच मूळ पक्षाचं चिन्ह गेलं. ही शिवसेनेची आत्ताची केस आहे. पण सुप्रीम कोर्टात नेमका हाच सवाल आहे की बहुमत म्हणजे फक्त आमदारांचं संख्याबळ की पक्षाच्या संघटनेतलं बहुमत म्हणजे पॉलिटिकल पार्टीमधली मेजॉरिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सुरुवातीला एक गोष्ट सांगते की काल जस्टिस बागची यांनी एक वेगळी शक्यता मांडली होती. ते म्हटले होते की कदाचित इलेक्शन कमिशनचं रिझनिंग पुन्हा तपासायला लागेल, पण आधी हे पाहायला हवं की पक्षात फूट पडली कुठून. कारण फूट लेजिस्लेटिव्ह पार्टीमधून सुरू होऊन नंतर प्रायमरी ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचू शकते का, तो क्रॅक खाली येऊ शकतो का. म्हणजे याचा अर्थ कोर्ट हा प्रश्न तपासतंय की फूट आमदारांपासून सुरू झाली तरी तिचा इफेक्ट, त्याचा परिणाम नंतर पक्षाच्या संघटनेवर झाला का. ऍक्च्युली हा खूपच क्रुशियल पॉइंट आहे कोर्टात मांडला गेलेला जस्टिस बागची यांच्याकडनं, आणि याचे काय रिपरकेशन्स होऊ शकतात हे लीगल एक्सपर्ट जास्त नीट सांगू शकतील. पण एकीकडे सिब्बल म्हणतात की लेजिस्लेटिव्ह पार्टी फुटली म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी फुटली असा होत नाही. पण दुसरीकडे कोर्ट कुठेतरी हे ऑब्झर्वेशन मांडतंय, हे थोडंसं एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी. आणि त्याच्यामुळे आज सिब्बल यांनी जेव्हा युक्तिवादाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी याच विचाराला डायरेक्ट चॅलेंज केलं. सिब्बल यांनी सुरुवातीलाच जनता दल समाजवादी विरुद्ध इलेक्शन कमिशन या जुन्या प्रकरणाचा दाखला दिला आणि ते म्हटले की ईसीआय या जुन्या प्रकरणाचा आधार घेते, पण त्या केसची परिस्थिती ही समजून घ्यायला पाहिजे आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्या पक्षाची इंटरनल डेमोक्रेसी आणि ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कशी चालत होती हा तिथला वेगळा प्रश्न होता, आणि ती केस आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन नाही करणार आहे. पण सिब्बल यांचं म्हणणं होतं की त्या केसची गोष्टी या आत्ताच्या शिवसेनेच्या केसला लागू होऊ शकत नाहीत. तिथे ॲडॉक अरेंजमेंट्स म्हणजे ऐन वेळेला केलेल्या अरेंजमेंट्स होत्या आणि ऑर्गनायझेशन संदर्भात वेगळी परिस्थिती होती, म्हणून तिकडचं जजमेंट, प्रत्येक ऑब्झर्वेशन तिकडचं आजच्या शिवसेना प्रकरणाला तसंच्या तसं लागू होत नाही. सिब्बलांचा मुख्य मुद्दा असा होता की नंतर काय घडलं, कोण कुणाच्या बाजूला गेलं, यावरून पक्ष कुणाचा हे ठरवू नका. आधी पक्षाच्या ऑर्गनायझेशनमध्ये मेजॉरिटी होती का, ती कुणाकडे होती ते पहा. आणि इथे येतो 2018च्या शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा. सिब्बल असं म्हटले की आमची ऑर्गनायझेशन ही काही ॲडॉक नव्हती, म्हणजे ऐन वेळेला क्रिएट केलेली, तात्पुरती क्रिएट केलेली नव्हती. 2018चं कॉन्स्टिट्यूशन होतं त्याला, त्या कॉन्स्टिट्यूशननुसार ऑर्गनायझेशनल इलेक्शन्स झाल्या. त्याच कॉन्स्टिट्यूशननुसार एकनाथ शिंदे आणि इतर नेते पक्षात पदांवर आले, आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटानं ही व्यवस्था अनेक वर्ष मान्य केली. तेव्हा त्याने कधी नाही म्हटलं की हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ही जी घटना आहे पक्ष घटना, ही अनडेमोक्रेटिक आहे म्हणून. पण इलेक्शन कमिशन समोरच्या प्रोसिडिंगच्या शेवटच्या टप्प्यात अचानक 1999चं कॉन्स्टिट्यूशन पुढे आलं आणि 2018चं कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रेटिक असल्याचा दावा शिंदे गटांनी त्यावेळेला केला. आणि म्हणून सिब्बलांचा सवाल अगदी सोपा आहे की जर 2018चं कॉन्स्टिट्यूशन इतकं चुकीचं होतं, इतकं अनडेमोक्रेटिक होतं, तर इतकी वर्ष तुम्ही याच कॉन्स्टिट्यूशननुसार पदावर कसे काय राहिलात. आणि हा मुद्दा जस्टिस बागची यांच्या अनफोल्डिंग ऑफ इव्हेंट्स या ऑब्झर्वेशनला सुद्धा थोड्याफार प्रमाणात काउंटर करतो. पण मी जसं तुम्हाला आधी म्हणलं की बेसिकली जस्टिस बागची यांनी जे स्टेटमेंट केलंय त्याचे अनेक गहिरे अर्थ आहेत, आणि त्यामुळे एखाद्या लीगल एक्सपर्टकडनं ॲक्च्युली हे अर्थ समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं असेल. ते आपल्या चॅनलवर जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण हे नक्की करूयात. पण आजच्या आर्ग्युमेंटमध्ये सिब्बल पुढे असं म्हणतात की घटना पुढे कशा घडल्या, कोण मुख्यमंत्री झाला, किती आमदार कोणाच्या बाजूला गेले, यापेक्षा हे आधी पहा की पक्षाच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये मेजॉरिटी कोणाकडे होती. आणि यानंतर सिब्बलांनी आणखीन एका जुन्या ईसीआय जजमेंटचा आधार घेतला, कारण बरीच जजमेंट्स ॲक्च्युली रेफरन्सला घेतली जातात. आधीच्या जजमेंटच्या आधारावर ईसीआय तेव्हा काय म्हणलंय या आधारावर सिब्बल त्यांचा मुद्दा हा प्रूव्ह करत होते. आणि त्यांचा मुद्दा असा होता की पक्षात रायव्हल फॅक्शन तयार झाला तर आधी पक्षाच्या स्वतःच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही रेमेडीज असतात. म्हणजे जर असा बंडखोर गट तयार झाला तर पक्ष घटनेमध्ये ज्या रेमेडीज आहेत त्या आधी वापरायला पाहिजेत, असं ईसीआयच्याच एका जजमेंटमध्ये आहे. आणि जर एखादा गट हे उपाय लोकशाही विरोधी पद्धतीनं अडवत असेल तर इलेक्शन कमिशनकडे जाता येतं. पण तसं काही शिंदे केसमध्ये झालं का? शिंदे केसमध्ये पक्षाच्या घटनेत काही रेमेडीज होत्या, त्या वापरल्या का, हा सवाल सिब्बल हे विचारतायत. आणि सिब्बल हे पण म्हणले की आम्हाला आधी कोणताही स्पष्ट इशारा दिला गेलेला नाहीये, उलट ईसीआयनं अचानक आमच्या घटनेलाच अनडेमोक्रेटिक ठरवलंय आणि त्याच आधारावर सिम्बॉल डिस्प्यूट्समध्ये आमच्या विरुद्ध निर्णय घेतलाय. आणि त्यानंतर सिब्बलांनी डायरेक्ट 39 आमदारांचा मुद्दाच कोर्टासमोर ठेवला. समजा सध्या आपण मान्य केलं की स्प्लिट झाला होता, डिस्क्वालिफिकेशनची केस वेगळी सुरू आहे, पण उद्या कोर्टानं असं म्हणलं की हो त्यावेळेस ते 39 आमदार अपात्र होते, तर
मग इलेक्शन कमिशननं सिम्बॉल देताना ज्या लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा आधार घेतलाय, म्हणजे 39 आमदार होते त्याचा आधार घेतलाय ना, सिब्बलांनी असा प्रश्न विचारला, जर उद्या हे आमदार डिस्क्वालिफाय झाले, कारण ती पण केस सायमल्टेनियसली सुरू आहे, तर त्यावेळेला ECIनं जी मेजॉरिटीचा बेसिस वापरलाय तो बेसिसच बेसिकली संपतो ना. आणि इथून सिब्बलांचा सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्युशनल युक्तिवाद एक सुरू होतो, किंवा एक ते वॉर्निंग देतात. ते म्हणतात की नंतरच्या घटनांवर आधारित बहुमत वापरून एखाद्या फॅक्शनला पक्षाचं सिम्बॉल देणं हे धोकादायक प्रोसिडिंग ठरू शकतं. कारण कल्पना करा की एखादा नेता सत्तेत आला, त्याच्याकडे सत्ता आली, त्यानंतर आमदार, नेते, कार्यकर्ते त्याच्याकडे यायला लागले, आणि काही काळानंतर आपण म्हणलो की आता यांच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे पक्षही यांचाच आहे. तर मग काय झालं, डिफेक्शन केलं, म्हणजे पक्षांतर केलं, आणि याच डिफेक्शनमुळे शेवटी पक्षाचं चिन्हही मिळालं. सिब्बलांनी याच धोक्याचं उदाहरण देताना ED CBIच्या दबावाखाली एखादा नेता सत्ताधारी गटात गेल्याची कल्पना मांडली. ते म्हणले की आज सत्ता मिळाली, उद्या त्याच्याकडे जास्त लोक आले, म्हणजे ऑब्व्हियसली अट्रॅक्ट झाले, जसं ते आधी म्हणले होते की इट्स लाईक अ मॅग्नेट, आणि मग त्या संख्याबळाच्या आधारावर त्या नेत्यालाच मूळ पक्ष मानलं गेलं. सिब्बलांचा प्रश्न आहे की मग अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा हा पक्षांतर रोखतोय की पक्षांतर करणाऱ्याला ऍक्च्युअली रिवॉर्ड करतोय. म्हणजे बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सत्ता चुकीच्या पद्धतीने मिळवली असेल, आणि ती सत्ता मिळाली म्हणून तुम्हाला सपोर्ट मिळाला असेल, आणि तो सपोर्ट आहे म्हणून तुम्हाला सिम्बॉलही मिळाला असेल, तर हे कसं काय सगळं व्हॅलिड आहे. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की पॅरेग्राफ 15 आणि 10 शेड्यूल याचा अर्थ असा लावता येणार नाही. आणि यानंतर सिब्बल यांनी मुद्दा फक्त शिवसेनेपुरता मर्यादित ठेवला नाही. ते म्हणले की सॅड स्टेट ऑफ अफेअर्स अक्रॉस द बोर्ड, म्हणजे ही समस्या फक्त एका पक्षाची नाहीये. सिब्बलांच्या म्हणण्यानुसार सत्तेत असलेला पक्ष अनेकदा डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस होऊ नये म्हणून पुढे जातो, त्यासाठी प्रयत्न करतो. आणि ते असं स्पष्ट म्हणले की मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाहीये, प्रत्येक पक्ष हे करतो. आणि इथेच ते 5 जजेसच्या बेंचनं जो एक निर्णय दिला होता त्याच्यावर बोट ठेवतात. त्या निर्णयात असं म्हणलं होतं सुप्रीम कोर्ट की इलेक्शन कमिशन आधी निर्णय घेऊ शकतं, आणि सिब्बल म्हणतात की हा भाग पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज आहे. मग यावर CJI सूर्यकांत यांनी सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट मांडला. त्यांनी म्हणलं की इट नीड्स अ रिलुक, आणि डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय एखाद्या इंडिपेंडंट ट्रिब्युनलकडून व्हायला हवा का याचाही विचार होऊ शकतो. तर सिब्बल म्हणले की पार्लमेंटकडून हे बदल होण्याची शक्यता कमी आहे, कारण सत्तेत असलेल्या पक्षालाच सध्याच्या व्यवस्थेचा फायदा होऊ शकतो. म्हणून ते थेट कोर्टाला असं म्हणले की अल्टिमेटली द बर्डन ऑफ कीपिंग अवर डेमोक्रेसी अलाइव्ह इज विथ यू नॉट विथ अस. म्हणजेच लोकशाही जिवंत ठेवण्याची अंतिम जबाबदारी ही तुमच्यावर आहे, असं ते जजला म्हणले. पण जस्टिस बागची यांनी लगेच एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणली की इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे लोकशाही वाचवण्याची, फक्त कोर्टाची नाही. संविधान शेवटी लोक जगतात असं ते म्हणले. तर सिब्बल लगेच त्याच्यावर म्हणले की दॅट्स ट्रू, पण नाव पीपल आर ट्राईंग टू लिव्ह बाय इट, म्हणजे संविधान फक्त पुस्तकात नाही तर त्यांच्या मूल्यासाठी लोक आज उभे राहत आहेत. आणि आता शेवटी सिब्बल सेक्शन 29A वर आले. हा मुद्दा टेक्निकल आहे पण समजून घ्या. सेक्शन 29A सबसेक्शन 9 नुसार पॉलिटिकल पार्टीच्या काही महत्त्वाच्या पर्टिक्युलर्समध्ये बदल झाला तर इलेक्शन कमिशनला त्याची माहिती द्यायला लागते. पण सिब्बल यांचा असा क्वेश्चन आहे की पॉलिटिकल पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन बदललं म्हणून ते पण नेसेसरीली ECIला द्यावंच अशी काहीही स्पष्ट अट सेक्शन 29A सबसेक्शन 9 मध्ये नाहीये. मग ती कुठे असं त्यांनी विचारलं. ECIनं 2010च्या गाईडलाईन्सचा आधार घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे शिवसेनेने आम्हाला सांगायला हवं होतं. तर सिब्बल म्हणतात की त्या गाईडलाईन्स मुख्यतः पॉलिटिकल पार्टीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला लागू होतात. शिवसेना तर 2010च्या आधी रजिस्टर झाली. सो मग कोर्टाने विचारलं की तरी सुद्धा सेक्शन 29A सबसेक्शन 9चं तुम्ही फॉलो केलं होतं का. तर सिब्बल म्हणले हो आम्ही हा केला होता फॉलो. आणि मग त्यांचा शेवटचा प्रश्न हा आहे की जर ECIला 2018चं कॉन्स्टिट्यूशन लोकशाहीच्या निकषांशी जुळत नाही असं वाटत होतं तर आम्हाला स्वतंत्रपणे सांगून त्यात बदल करण्याची डायरेक्शन का दिली गेली नाही. म्हणजे सिब्बलांचा एकूण असा आरोप आहे की ECIनं कायद्यात स्पष्ट नसलेली अट गाईडलाईन्सच्या आधारावर लावली आणि त्याच आधारावर 2018चं कॉन्स्टिट्यूशन चुकीचं ठरवलं आणि मग स्वतःचा एक निर्णय घेतला. म्हणजे बेसिकली सिब्बल हे कालपासनं किंवा 2 दिवसापासून हेच प्रूव्ह करतायत की ECIनं आधी ठरवलं होतं की काय निर्णय द्यायचा आणि मग त्या निर्णयापर्यंत कसं पोहोचायचं याच्यासाठी ECIनं वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतला आणि ज्या गोष्टींचा आधार घेतलाय त्याच गोष्टी कशा इल्लीगल आहेत असं कुठेतरी सिब्बल हे सुप्रीम कोर्टात सांगतायत. तर आजच्या सुनावणीचा थोडक्यात अर्थ आहे की सिब्बलांचा लढा हा फक्त शिवसेना कुणाची याच्याविषयी नाहीये. त्यांचा मुख्य प्रश्न आहे की पक्षाचं बहुमत ठरवताना
फक्त आमदार मोजायचे की पक्षाची संघटनात्मक रचना जी असते, कॉन्स्टिट्यूशन असतं, ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी असते, घटनात्मक मूल्य असतात, ती पाहायची असतात. आणि त्याहूनही मोठा प्रश्न आहे की जे आमदार फुटून गेलेत त्यांचं फक्त संख्याबळ जास्त आहे आणि त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून जे अजून आमदार त्यांना जॉईन होतील, मग पुन्हा त्यांचं संख्याबळ वाढेल. या सगळ्यामुळे जर त्यांना सिम्बॉल मिळणार असेल तर मग अँटी डिफेक्शन लॉचा खरा अर्थ काय उरतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीमध्ये अधिक स्पष्ट होणार आहे. पुढच्या आठवड्यात मंगळवारी ही सुनावणी होणार आहे असं आत्ता तरी कळतंय. या सगळ्याचे अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत आपल्या या चॅनलची, आपल्या या व्हिडिओची यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मी वाचते. तुम्हाला सगळ्यांना हे एक्सप्लेनेशन्स आवडत आहेत. अर्थातच या लिगल गोष्टी आहेत त्यामुळे 19-20 काही गोष्टी माझ्याकडनंही होऊ शकतात. काही लिगल एक्सपर्ट्सकडनं आपण काही मुद्दे नक्की आपल्या चॅनलवर क्लिअर करू. तसे काही इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.